प्रेम नगरवारी सावध होने भजने लागा देव करा कैवारी माझ्या मला रीतीवारी म्हणला सत्य साच खरे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तोटते बंधने उभय लोकी कीर्ती जेने या अभंगातून तुकोबार आहे भगवंताच्या नामाचा स्वरूप महिमा आणि भगवंताच्या नामाचा शक्ती महिमा दोन्ही महिमे प्रगट करतात। आमच्या भगवंताचं नाव सत्य साचे खरे आणि बरे चारीचा अर्थ एकच आहे। हो तसा वेदांताच्या दृष्टीने विचार केला तर सत्य शब्दाचा अर्थ सत्य जसा परमात्मा सच्चित आनंद स्वरूप आहे तसंच नाम सुद्धा आहे तसंच नाम सुद्धा आहे। तो का म्हणे नाम चैतन्य ही निजधाम। सत्य म्हणजे सत साच म्हणजे चित आणि खरे म्हणजे आनंद। जसा परमात्मा चैतन्य स्वरूप तसंच नाम सुद्धा चैतन्य स्वरूप हा नामाचा स्वरूप महिमा आहे। म्हणून स्वरूप महिमा व्यावहारिक पद्धतीने जर नामाचा स्वरूप महिमा सांगायचा ठरला तर या जगामध्ये स्वरूप महिमा पा भगवंताचं नाव जर एक काय बघा एक अगोदर लोकांचा स्वभाव सांगून जातो। भगवंत जसं परमात्मा चैतन्य स्वरूप आहे तसं त्याचं नाम चैतन्य स्वरूप आहे पण काय नामाकडे ओढ जास्त नाही का नाही त्याचं कारण आहे समाजाची प्रवृत्ती लोकांचा एक स्वभाव झालेला आहे। जे प्रयोजन आपल्याला प्राप्त करायचे जे प्रयोजन आपल्याला मिळवायचे लोकांचा एक स्वभाव झालेला आहे कोणता जे आपल्याला मिळवायचे ते गोड असावं जे आपल्याला प्राप्त करायचंय ते सोपं असावं जे आपल्याला मिळवायचंय ते नित्य टिकणार असावं आणि जे आपल्याला मिळवायचंय ते फुकट असावं एक लोकांचा स्वभाव आहे। जे आपल्याला मिळवायचंय ते गोड असावं सोपं असावं नित्य असावं आणि फुकट असावं पण या जगात अशी एक वस्तू नाही आणि एक गोष्ट नाही देवाचं नाव जर सोडलं तर या जगात अशी एक वस्तू नाही ती सहज आहे सोपी आहे नित्य आणि फुकटी हा नामाचा स्वरूप महिमा पाहतो। एक वस्तू नाही ती सहज आहे सोपी आणि नित्य आणि फुकटी एकही गोष्ट नाही। मार्च महिन्यात लिंबोळ्या लागायच्यात आबा मार्च महिन्यात दिसायला भारी आहेत सोप्या पण आहेत फुकट पण आहेत गोड आहेत का नाही ना गोड नाही। मावळाचा मध गोड आहे फुकट आहे सोपा नाही। खडी साखरेचा खाडा सोपा पण आहे आणि गोड पण आहे फुकट नाही। बांधाव काकडा जेल राहतो का बांधाव दिसायला भारी एक काकडे येत फुकट येत बांधाव येत नाही त्या गोड नाही कोटे काही एक आहे एक नाही पण आमच्या देवाचं नाव सोपं आहे गोड आहे नित्य आणि फुकट आहे सोपं नामा संकीर्तन साधन पै सोपे बरं किती सोपं तो का म्हणे सोपे आहे सर्व शाना तो धनी येतोय मला मुद्दा मांडायचा आहे आमच्या देवाचं नाव सोपं आहे। बरं चला सोपं कळालं गोड आहे का गोड सुद्धा आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
नाम तुझे देवा किती गोडे अमृतापेक्षा गोडे. थांबा तुकोबारांना विचारा. तुकोबारा म्हणले अमृतापेक्षा गोड नाही. आमच्या देवाच्या नावापुढे अमृत काहीच नाही. अमृता जया सपिके पुढे सपिके पुढे अमृत जया सपिके पुढे. जीवे गोड तीन अक्षरांचा रस अमृता जया पिके पुढे. विठ्ठल 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 आमच्या देवाच्या नावापुढं अमृत काहीच नाही. मला मुद्दा मांडायचा आहे. गोडे गोड सुद्धा आहे. सोपं कळालं, गोड कळालं. महाराज नित्य टिकणार आहे का? गुरुजी बाबा तुकोबारा म्हणले नित्य टिकणार आहे. नित्य टिकणार आहे. हे पा सगळं संपून जाईल, नाव नाही सापणार देवाचं. 4 खाणी सांगितल्या ज्ञानोबारांनी. अंडज जारज स्वेदज उद्बीज आटे हरिनाम ना आटे ते बरवे. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम ना आटे ते बरवे. रखुमा देवराचे नाम ना आटे युगे गेली परियुबा विटी. सगळं संपून जाईल, गायच्या पण चुन्या डबे तसंच राहणार. भगवंताचं नाम तसंच राहणार. सगळं संपून जाणार. हा सगळ्या जगाव भाजपची सत्ता आपल्या सगळ्या जगाव काळाची सत्ता आहे. नामाव नाही गडबडीत होत ते वाया म्हणा ना. हा नामाव नाही. अवघाची आकार ग्रासियेला काळे अवघाची आकार ग्रासियेला काळे अवघाची आकार ग्रासियेला काळे अवघाची आकार ग्रासियेला अवघाची आकार ग्रासियेला काळे अवघाची आकार ग्रासियेला काळे आकार ग्रासियेला काळे अवघाची आकार ग्रासियेला काळे एकाचे निराळे एकाचे निराळे नाम अवघाची आकार ग्रासियेला काळे अवघाची आकार ग्रासियेला अवघाच्या ग्रासियेला काळी एकाचे निराळी हरीचे नाम. सगळ्या जगा काळाची सत्ता आहे. नामाव नाही, नामाव नाही. हा इतकं देवाचं नाव आमच्या व्यापक आहे. आपल्याला शाळेमध्ये इतिहास शिकवला जातो. पृथ्वीपेक्षा 5 तत्व ना, पृथ्वी आप तेज वायू आणि गायच्या पंच आपले पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पंचमहाभूत. याच्या देवाचं नाव अडकतच नाही, नाही अडकत. हा पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट व्यापक आहे. पाण्यापेक्षा तेज 10 पट व्यापक आहे. तेजापेक्षा वायू 10 पट व्यापक आहे. वायूपेक्षा आकाश अनंत पटीने व्यापक आहे. आणि आकाशापेक्षाही गगनाहुने वाढ नाम आहे. गगनाहुने वाढ नाम आहे. गगनाहुने वाढ नाम आहे. ज्ञानदेव मुसे निवृत्तीची चाल देव तुझे निवृत्तीची चाल देव मुसे निवृत्तीची चाल देव तुझे निवृत्तीची चाल गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्ती
जसे चाड गगनाहुनी वाढ नामाई नाव अडकत नाही देवाचं पंचमाभूतात नाही अडकत पंचमाभूतात हा म्हणून देवाचं नाव नित्य टिकणार आहे नाम सोपं कळालं गोड कळालं नित्य टिकणार कळालं महाराज महत्वाचंच राहिले कोणतं फुकट आहे का सांगा तो कबारा म्हणजे फुकट सुद्धा आहे नाटाच्या अभंगात गोड बोलतात तो का म्हणे न वेचता मोल तो आयासी माग विठ्ठल वेचता फुकाचे बोल केवडे कोल अबागिया नाम फुकाचे 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 सियाजी माधवा गोविंदा नको वाजवती हेजारी नाही काल तो का म्हणे नव्हेचा मोल आमच्या भगवंताचं नाव फुकटे हा सोपं आहे गोड आहे नित्य टिकणार आणि फुकटे बघा हे नामाचा स्वरूप महिमा हा नामाचा स्वरूप महिमा आहे पण तुकोबाराने अजून एक महिमा सांगितला बाबा कोणता शक्ती महिमा हा झाला स्वरूप महिमा आणि दुसरा आहे शक्ती महिमा शक्ती महिमा म्हणजे मी 4 कोट्या सांगून जातो तुम्हाला 4 कोट्या कोणत्या काही गोष्टी या जगात अशा आहेत त्या शक्यातल्या शक्य आहेत एक काही गोष्टी अशा आहेत अशक्य आहेत पण त्या सुद्धा शक्य होतात 2 काही गोष्टी अशा आहेत शक्य असतात पण अशक्य होऊन बसतात अवघड 3 आणि काही गोष्टी अशा आहेत अशक्यातल्या अशक्य पण नामचिंतनाने शक्य होतात 4 पहिला वर्ग असा आहे काही गोष्टी शक्यातल्या शक्य होतात म्हणजे सहज होतात जांभळीला जांभळ येणं आंब्या झाडाला आंबे लागणं गायला वासरू हे सहज घडतात या शक्यातल्या शक्य गोष्टी एक वर्ग संपला दुसरा वर्ग काही गोष्टी अशक्य आहेत पण त्या सुद्धा शक्य होतात कोणत्या ज्ञानोबांच्या भाषेत बोलायचं ठरलं तर मनुष्य कितीतरी मोठा झाला पाण्यावर चालवतो का पाण्यावर माणूस पाण्यावर चालू शकतो का नाही आकाशातून नाही ही ज्ञानोबांची उदाहरणे ती वाघाच्या पुढे उभं राहू शकतो का वाघाच्या आडनावाचा वाघ नाही खरेकोटचे वाघ नाही राहू शकत काळा नाग आला असा भुजंग आला आणि पायापासून असा नाचायला लागला तुम्ही म्हणता का वा वा काय मस्त नाचायला 20 रुपये रोज नाचा झाला हे अशक्य हे अशक्य 20 बसू शकतो का 20 ही गोष्ट अशक्य पण ज्ञानोबा गोड बोलतात ज्ञानोबा म्हणतात तुम्ही जर प्रयत्न केला आणि अभ्यास केला तर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात पाय अभ्यासाचे निबळी एका गती अंतराळी व्याघ्र सर्प प्रांजळी केली की वेष्टी आरी पडे समुद्री पायवाट जोडे एक वाघब्रह्म थोकडे अभ्यास केली अभ्यास जर केला तर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात असाध्य ते साध्य करिता सायासे कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे असाध्य ते साध्य करिता सायासे अभ्यास तुका म्हणे अशक्य गोष्टी शक्य होतात त्याच्यासाठी काय करावं लागतं अभ्यास करावा लागतो म्हणले तुकोबाराने बाबा उदाहरण दिले तुकोबारा म्हणतात खाणीतला दगड थोडा विको कमी करायचा आणि देऊत नका पुन्हा विको खाणीतला दगड सहजासहजी फुटतो का खाणीतला नाही फुटत त्याच्यासाठी काय करतात त्या ट्रॅक्टरचा आवाज देतात बघा त्या दारू गोळ्याचा काय म्हणतात त्याला भागा भागात बार म्हणतात कोकण आमच्याकडे त्याला आवाज देतात आवाज देऊन दगड फोडतात पण तुकोबारा म्हणले काही दगड असे असते आवाज देऊन बी फुटत नाही दगड हो तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बारा द्यावा इथं बसत नाही हो काही दगड असे असतात आवाज देऊन बी फुटत नाही एवढा कठीण दगड आहे पण हे पा तुकोबारा म्हणतात एवढा कठीण असणारा दगड पण एखाद्या झाडाची सुईसारखी मुळे असते सुईसारखी त्या दगडाला फोडून खाली जाते कशामुळं मिसरीला येते ती म्हणून नाही तिच्या प्रयत्नामुळे
तिच्या प्रयत्नामुळे ओलेमुळे भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी तिच्या अभ्यासामुळं दगडाला फोडून खाली जाते एवढा कठीण असणार दगड फोडते फक्त प्रयत्नामुळे मला मुद्दा मांडायचा आहे अशक्य गोष्टी शक्य होतात पण कशामुळं कारण अभ्यास तो का म्हणे पहिला वर्ग काही गोष्टी शक्यातल्या शक्य होतात पहिला वर्ग संपला दुसरा वर्ग काही गोष्टी अशक्य असतात पण अभ्यास केल्यावर शक्य होतात दुसरा वर्ग संपला तिसरा वर्ग माझा असा आहे मुद्दा काही गोष्टी शक्य असतात पण अशक्य होऊन बसतात सोप्या असतात पण अवघड होऊन बसतात कधी कधी त्याला उदाहरण घेता तुकोबारांचं उदाहरण घेऊ तुकोबारा काय म्हणले महाराज म्हणतात ते काय बघा जुन्या काळातले उदाहरण देतात आता जुन्या काळातले कोण राहिले इथं मी चौधर दोघं जुन्या काळातलं उदाहरण देतात तुकोबारा म्हणतात ते माकड पकडणारे लोक काय करतात माहिती का दादा बारीक गळ्याची घागर असते पाण्याच्या जारवानी बारीक गळ्याची त्याच्यात फोटाणे टाकतात फोटाणे आता आपण फोटाणे खातो कधी असू द्या तो विषय वेगळा थोडा फोटाणे असतात बघा फोटाणे आणि त्या ते म्हणा ना 5G लावूनच ऐकावं लागत 2G म्हणजे रेंज धरीत कधी कधी ते डोक्यावून जात नाही मग डायरेक्ट मांड पाहून जातो हो ना ते फोटाणे बारीक गळ्याची घागर राहते काय होतं बघा ते माकड येतात माकड आल्याच्या नंतर काय होतं त्या घागरीत हात घालते तुकोबारा म्हणजे घागरीत हात घालते आता घागरीत हात घातला की ते मुठ पकडते फोटाण्याची आता बघा तितक्यात पकडणार येतो तुकोबारा म्हणले त्यानं जर असा हात असा मोकळा केला तर हात त्याचा सहज बाहेर निघतो म्हणले पण ते सोडितच नाही बऱ्याच माकडाला कळत नाही म्हणजे फोटाने कशाला त्याच्या उगा काय नाही तो उगा का हात मोकळा केला आता दारू सोडून दिला कशाला मारायचं काम पण बऱ्याच माकडा कळत नाही ते असं असं त्यानं जर असे मूठ अशी मोकळी केली तर तो पळून जाऊ शकतो तो पण काय करा तो कबर म्हणले ते मूठ सोडितच नाही माकडे मुठीशी धरले फोटाने गुंतले ते नेणे हात ते पकडला बघा म्हणजे सोपी असणारी गोष्ट अवघड होऊन बसली का नाही अवघड होऊन बसली हे एक उदाहरण आणि दुसरं एक उदाहरण देतात पोपटाचं नुसत्या पोपटाचं नाही मग नवीनच पोपटाचं हो ते पोपट पकडणारे लोक काय करतात ह्या खांबाला अशी दोरी बांधतात आणि दोरी बांधल्याच्या नंतर त्याच्यावरून नळी असते बघा दोरीवर नळी असते आणि खाली पाण्यानं भरलेलं डबकं ठेवतात पोपट येतो आणि त्या दोरी बसतो त्या नळीवर बसतो दोरीवर आणि बसल्याच्या नंतर काय होतं ती फिरते त्याच्या वजन संतुलन बिघडलं की अशी फिरते फिरल्याच्या नंतर तिचे पाय होते वर आणि शरीर होतं खाली आणि मग ते असं खाली मग वर पाय झालं वर पाहतो ना आकाशात त्याला वाटतं मी किती उंचावर आलेलो आपण जर पाय सोडले तर आता नक्की मारणार पोपट म्हणतो पायच सोडत नाही तुकोबारा म्हणतात त्यानं जर पाय जर सोडले तर तो पळून जाऊ शकतो म्हणे पण तो पायच सोडत नाही उलट तुकोबारा म्हणले तो असा खाली वळून बघतो म्हणजे ज्ञानोबा म्हणतात खाली वळून पाहतो तर पाणी असते ना त्याच प्रतिबिंब त्याला पाण्यात दिसतंय तर त्याला वाटतं पहिल्या दिवसचा कीर्तनकार माझ्या आधीच पडलेला पायच सोडित नाही ते हो पायच सोडित नाही तुकोबारा म्हणतात ज्ञानोबारांनी तर एक गप्पा एका ओळीत ज्ञानोबारांनी कधी कधी बाबा 4 दृष्टांत घातले पण या एकट्या पोपट्यासाठी 4 वाव्या खर्च केल्या नाही पोपटासाठी काय एवढ्या पोपटासाठी कारण पोपट नवीन आहे जेव्हा नवीन पोपट असं मला मुद्दा मांडायचा तसे शुकाचे अंग भारी नळिका भोवी नली मोरे परितेने उडावे न पुरे मनशंका वायाचे मान पिळी आटोये हे आवळी टिटातू नळी धरुणे ठाके मने बांधला मी पुढा आयश्या भावनेच्या पडे खोडा की मोकळ्या पायाचा चवडा गोवी आदिके ज्ञानोबारा म्हणतात अर्धा तोडून जरी नेला तरी पाय सोडित नाही पाय सोडले तर पळून जाऊ शकतो ना पण पाय सोडित नाही आणि तुकोबारा म्हणतात ना शुके नळिकेशी गोविले पाय विसरोनी जाय पक्ष दोन्ही तुकोबारा म्हणले इतका तो गुंततो तो पक्ष आहेत हे बी विसरून जातो दोन्ही पक्ष विसरतो तो भाजप आणि काँग्रेस बी आपले पक्ष म्हणजे पंख त्याला पंख आहेत हेच विसरून जातो तो पक्ष म्हणजे पंख विसरून जातो मला मुद्दा मांडायचा आहे सोपी असणारी गोष्ट अवघड होऊन बसली
बरोबर. हा तिसरा वर्ग. पहिला वर्ग शक्यातल्या शक्य काही गोष्टी, दुसरा वर्ग अशक्य गोष्टी शक्य होतात, तिसरा वर्ग शक्य असणाऱ्या गोष्टी अशक्य होऊन बसतात, आणि चौथा वर्ग असा आहे काही गोष्टी अशक्यातल्या अशक्य पण नामचिंतनानं शक्य होतात. मनुष्य किती जरी चतुर झाला, मला सांगा आता याला उदाहरण कोणते घेता येते ज्ञानोबांची. समजा चोपदार बरेत आपल्याकडे. समजा असा मेलेला माणूस आणला चोपदार आणि तुम्हाला सांगितलेलं जिवंत करा, ही गोष्ट शक्य का अशक्य का अशक्यातले अशक्य? तू सांग म्हणा, काहीच कळलं नाही. वाटलंच मला नसूनच कळलं. ही गोष्ट अशक्य का अशक्यातले अशक्य? अशक्य. मेलेला माणूस जिवंत करणं होईल का तुमच्या? बघा ना, प्रयत्न करू. अशक्यातले मग आता बघावं लागेल. मग सांगा, फोन लागेल पण मेला फोन लागेल मग तुम्ही या. हो. अशक्यातल्या असंच लागतं मोकळं माणूस, बरोबर आहे का नाही? अशक्यातले अशक्य. एक बरं दुसरं उदाहरण. आता समजा म्हशीचा टोनगा आणला रेडा, तुम्हाला सांगितलं चोपदार याला बोलवा, तुम्ही याला बोलतं करा, याला शिकवा बोलायला, ही गोष्ट अशक्य का अशक्यातले अशक्य? शक्य म्हणून बघा. असली तर इथे एखादी म्हैस मग वा, असे उदाहरण आहेत. अशक्यातले अशक्य. बरोबर. तुमच्याकडे असा दगड द्याला आणि तुम्हाला सांगितलं दगड विठाला विठाला, तुमच्याकडे असा दगड द्याला आणि तुम्हाला सांगितलं हा दगड पाण्यावर टाका, दगड तरण का बुडण? हा ना, बघा ना, प्रयत्न करू. ही अशक्यातली अशक्य गोष्ट आहे. ज्ञानोबांचं उदाहरण द्यायचं अजून एक. 2 वर्षाची छोटीशी मुलगी आहे आणि तुम्हाला सांगितलं मुलीचा मुलगा तयार करा, अशक्य का अशक्यातला अशक्य? अशक्यातला अशक्य. हे पा, ही उदाहरणं दिली ती सगळी ज्ञानोबांची. मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टी अशक्यातल्या अशक्य आहेत, पण मेलेला माणूस जिवंत झाला का नाही? झाला ना. रेडा बोलला का नाही? बोलला ना. पाण्यावर दगड तरला का नाही? तरला ना. स्त्रीचा तो केला पुरुष उभा, पाण्यावर दगड तरले ना. पण कशामुळे झालं? हे महिमान नामाचे. हा, मी तो अल्पमतीन, काय वर्ण तुमचे गुण उदकी तारिले पाषाण. हे महिमान नामाचे. अशक्यातल्या अशक्य गोष्टी आहेत, पण गुरुजी बाबा नामचिंतनानं शक्य झाल्या. हा नामाचा शक्तिमयमय. म्हणून तुकोबार आज स्वरूपमयमय सांगतात आणि शक्तिमयमय सांगतात. कसा सांगतात? अभंगाच्या पहिल्याच्या. सत्य साच खरे, सत्यासाच खरी नाम विठोबाचे बरे. आमच्या देव भगवंताचं नाम सत्य.
साचे खरे आणि बरे. हा स्वरूपमय माय आणि शक्तिमय माय दोन्ही महिमेत नामामध्ये. पण सत्य साच खरे तीन शब्द का वापरले? एकच अर्थ आहे तिनेच आपण मागाशी सांगून गेलो. सत्य म्हणजे सत, साच म्हणजे चित आणि खरे म्हणजे आनंद. जसा परमात्मा चैतन्य स्वरूप आहे तसं त्याचं नाम सुद्धा चैतन्य स्वरूप आहे. म्हणून सत्य साच खरे नाम विठोबाची बरे. बरे म्हणले बरे म्हणजे हे पा बरे शब्दाची गंमत आहे पा. बरे शब्दाला व्यवहारात जरा किंमतच नाही, पण परमार्थात चांगली किंमत आहे बरे शब्दाला. एखाद्याला विचारलं काय चाललं, बरे बरे म्हणजे सुखात नाही ते असे, पण परमार्थात लई किंमत आहे. तो आ विठ्ठल तो आ विठ्ठल बरवा, हा हरे बरवाऊ हरे बरवाऊ म्हणजे बरवा म्हणजे चांगली किंमत आहे परमार्थात. म्हणून नाम विठोबाची बरे. आमच्या देवाचं नाव बरे. पण असा परिणाम सांगा ना तुम्ही त्याचा परिणाम आणि फायदा दोन्ही तुकोबार अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. येणे तुटते बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. मी अभि नसतं ढिला पडलो पण आवाज बसलाय हो. येणे तुटते बंधने, बंधन तुटतात म्हणले. बंधन म्हणजे आता दादा तशी भरपूर बंधने, हा भरपूर बंधने. शरीर हे बंधनच आहे. जन्म मरण बंधन, संसार बंधन तोडावी घे. संसार हे सुद्धा बंधनच आहे. कर्म बंधनाचे. देव सोडला तर मी म्हणतो सगळेच बंधन आहे. पण आपल्याला आता सगळेच आपल्याला हे कोणतंच बंधन माहित नाही. आपल्याला एकच बंधन माहिती आहे. कोणतं? ये बंधन तो. अरे प्यार ब्यार काय नाही तसलं ते येड्या. कशाचं प्यार का बंधन? हे सगळं हे इथं बघ, हे दिलं सोडून येतं नाही तिथं डोकं. बरोबर आहे का नाही? हे बंधन आहे. हे बंधन तुटतात. ऐका तसं बंधन दोन आहेत. संसाराचं बंधन, शरीराचं बंधन. पण ऐका नामचिंतनानं बाबा ही सगळीच बंधनं तुटली आमची. शरीराचं बंधन राहिलं नाही, म्हणजे शरीराबद्दल तादात्म्यच राहिलं नाही. शरीराची आसक्ती संपून गेली आमची. देह जाओ आत्वा राहो पांडुरंगे दृढ भाऊ चरण सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ. तुझे पंढरीनाथ. देह जाओ आत्वा राहो पांडुरंगे दृढ भाऊ चरण सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ. देह जाओ आत्वा राहो पांडुरंगे दृढ भाऊ तुझे पंढरीनाथ. देह जाओ आत्वा राहो पांडुरंगे दृढ
इकडं जाऊ नाही तर राहू म्हणले तिकडं. पांडुरंगी दृढ भाऊ. शरीराचं बंधन तुटलं. जन्म मरणाचं नामचिंतनानं जन्म मरणाचं सुद्धा बंधन तुटलं. बीज भाजोनी केली लाई. आम्हा जन्म नाही आम्हा मरण नाही. आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलो नाही. आम्हा जावे मरावे लागत नाही. आम्हा जावे मरावे लागत. आम्हा जावे मरावे लागत नाही. 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 आम्हा जावे मरावे लागत. आओ आखंडित जैसे तैसे राहो. आखंडित जैसे तैसे 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 नाही. आम्हा जावे मरावे लागत नाही. आम्हा जावे मरावे लागत. भगवान तैसे तैसे भगवान तैसे 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 नाही. आम्हाले मरावे लागत नाही. आम्हाले मरावे लागत नाही. आम्हा जावे मरावे लागत मरावे लागत. आम्हा जावे मरावे लागत मरावे लागत नाही. आम्हा जावे मरावे लागत. नाही. आम्हा जावे मरावे लागत नाही. आम्हा जावे मरावे लागत मरावे लागत. नाही. आम्हा जावे मरावे लागत मरावे आम्हाला यावं लागत नाही आणि जावं लागत नाही. का? पण आम्हाला इकडे यावं लागत आहे संस्थांवर. का? हो. नाही आम्हा यावे नाही आम्हा जावे मारावे लागत. आम्ही जन्म मारण्याच्या पलीकडे गेलो. जन्म मरण आता राहिलेलं नाही. म्हणून जन्म मरण बंधन तुटलं. शरीराचं बंधन तुटलं. बाबा अजून एक बंधन आहे. शरीरातला अहंकार आहे का त्याला सुद्धा बंधनच म्हणतात. पण ते अहंकार रूपी बंधन सुद्धा राहिलं नाही. कस काय? अहंकार गेला तो का म्हणे देव झाला. अहंकार रूपी बंधन तुटलं एक. आणि सगळ्यात शेवटचं एक बंधन आहे. कोणतं? हे दिसणारं जगत आहे का हे सुद्धा बंधनच आहे. हा सुद्धा संसार बंधनच आहे. म्हणून तर म्हणले संसार बंधन नाही. कोणतं बंधन तोडता आलं तरी चालेल पण संसार रूपी बंधन आधी तोडावं लागेल. एकदा हे तोडलं की बाकीच्या बंधन तोडायची गरज नाही. ते आपोआप तुटणार आहे. काय कसं तोडलं तुम्ही तो खबर आहे. वेदांत शास्त्र सांगतं कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान स्वरूप असते. विचारसागर ग्रंथाची भाषा आहे. दोरीवर सर्प भासला. चोपदार दोरीवर सर्प भासला आणि तुम्ही बॅटरी आणून पाहिलं. तुम्हाला काय दिसलं? दोरी. अगोदर काय दिसला होता? सर्प. बॅटरी आणलं काय दिसलं? दोरी. अगोदर काय दिसला होता? सर्प. बॅटरी आणलं काय दिसलं? दोरी. अगोदर जो सर्प दिसला होता तो बॅटरी आणला कुठे गेला? नव्हता. बॅटरी कशाला आणली मग? नव्हता म्हणले बॅटरी आणायचीच कशाला मग? तो सर्प कुठे गेला बॅटरी आणल्यावर? असं म्हणा ना मग. असं कुठंच गेला नाही. मग दोरीच्या अज्ञानामुळे भासला. दोरीचं ज्ञान झाल्यामुळं तो दोरी स्वरूपच झाला. तसं तुकोबारा म्हणले परमात्म्याच्या आज्ञानामुळे आम्हाला जगत दिसू लागलं. पण आम्हाला ज्ञान झालं. विठ्ठल जळी स्थळी भरला रेता सगळीकडे देव दिसायला लागला. म्हणले भरला घनदाट हरे दिसे. हरला घनदाट हरी दिसे. हरला घनदाट हरी दिसे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. 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 भरला घनदाट हरी दिसे. वा
असं भरला घनदाट हरी दिसे जनिवनी आत्मा तत्व ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनिवनी आत्मा तत्व येणे दस देश आत्मा राम येणे दस देश ज्ञानदेवे नाम रामकृष्ण ठसा येणे दस दिशा तुळशीराम हे आत्मा राम सगळीकडे देव दिसायला लागला म्हणजे सगळीकडे देव सर्व घटे पूर्ण एक नांदे सर्व घटे पूर्ण एक नांदे सर्व घटे पूर्ण एक नांदे देवा प्रमाण आत्मा आंबे किसी से कम नहीं करतळे आवळे ताय सहारी मारिया सारवा घेता भूमी सारवा घेता भूमीवरी आकळे येरवी ना आकळे हरिपाठ पाठ असेतच आकळे येरवी करतळी आवळी सारी सगळीकडे देव दिसायला लागला म्हणजे बरोबर आहे का नाही जगताचं बंधन बी राहिलं नाही येणे तुटती बंधनी नामचिंतन अवस्था प्राप्त झाली थोडं धाडस करून बोलू का बाबा समोर आहेत पण मी थोडं धाडस करून बोलतो गुरुजी भक्तिशास्त्रानं या नामचिंतना पुढं देवाला स्पष्ट बोलले तुकोबर आहे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे डायरेक्ट बोलले देवाला देवा ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी तुम्हाला सांगूच नको म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी मला सांगू नको हे फक्त तुकोबरानीत म्हणा बरं ज्याचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही त्याचे काम म्हणत बा तुकोबरा म्हणले ज्ञानाच्या बाबतीत तू सांगूच नको म्हणले बरं का सांगू नको तुकोबरा का सांगू नको अरे देवा कशाला सांगतो नाही काय झालं म्हणजे ज्ञान माझं स्वरूपचन कशाला सांगतो तू ज्ञान माझं स्वरूपचन ना सर्वात्मक पण माझे हिरोनी नेतो कोण अरे सर्वात्मकपणाची अवस्था मला प्राप्तच आहे ज्ञान माझं स्वरूपच आहे तू ज्ञानाच्या गोष्टी सांगूच नको माझ्या मनातलं सांगू का तुला मने भक्तीची आवडी मनात भक्तीची आवड आहे मला का सांगायला तू ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी तो स्पष्ट बोलले देवाला सांगू नको म्हणले का बरं तू बरं भक्तीचीच आवड का एक बोलू का बाबा ब्रह्मज्ञानात सुख नाही असं नाही ब्रह्मज्ञानात सुखच आहे तिथं नुसतं सुखच आहे चला तिथं नुसतं सुखच आहे पण एक बोलू का त्या सुखाचा भोग भोगण्याकरता वृत्तीत शिल्लक राहत नाही आणि आनंद कसा घ्यायचा मग भजनाचा ब्रह्मज्ञानात सुख नाही असं नाही सुखच आहे पण त्या सुखाचा भोग भोगण्याकरता वृत्ती शिल्लक राहत नाही वृत्ती ते निवृत्ती झाली जनना दिसे ते वृत्ती शिल्लक राहत नाही ब्रह्मज्ञानात भजनाचा आनंद कसा घ्यायचा आबा साखर होण्यात आनंद आहे का साखर खाण्यात आनंद आहे होण्यात नका म्हणू असंच उचलून चहाच्या बघण्यात टाकीन मी तुम्हाला साखर होण्यात नाही साखर खाण्यात आनंद आहे बाबा तसं ब्रह्म व्हायचं का ब्रह्म उपभोगायचं ब्रह्म उपभोगायचंय ना आणि भजनाचा आनंद भक्ती मार्गानेच घेता येतो ना आबा ब्रह्मज्ञान वृत्ती शिल्लक राहत नाही आनंद कसा घेणार आपण जागृती अवस्थेत वृत्ती ईश निर्मित पदार्थाशी संलग्न झालेली असते जागृतीत सुषुप्तीमध्ये वृत्ती उपादानात लीन होती समाधीमध्ये वृत्तीचा बाध होतो उन्मनीमध्ये वृत्ती उन्मन होऊन जाती तुर्य अवस्थेत वृत्ती अधिष्ठानात लीन होती स्वप्नामध्ये वृत्ती मनसंकल्पित पदार्थाच्या सहवासात जाती भक्तीचा अशी की भक्तीत वृत्ती शिल्लक राहते म्हणून तर म्हणले ते माझे हरी वृत्ती राव ते माझे हरी वृत्ती राव ते माझे हरी वृत्ती राव समाचरणा समाचरणा समाचरणा
भजनाचा आनंद घ्यायचा ना आम्हाला, म्हणून तो वृत्ती शिल्लक ठेवायची. म्हणून वृत्ती शिल्लक ठेवायची. राव आता हिची ध्यान माझे चित्त तुझे पायी, राय ऐसे करे काय माझे चित्त तुझे पायी. हरिदरोने या बाई भवा तारे दातारा चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याचे कान चतुरा तो शिरोमणी. माझ्या चित्ता तुझे पाय राय ऐसे करे काय. हरिदरोने या बाई बाबा तारे दातारा चतुरा तो माझे चित्त तुझे पायी, चित्ते तुझे पाय, डोळा रूपाचे दान. तिथं वृत्ती शिल्लक ठेवायची, भक्तीतच वृत्ती शिल्लक राहते. म्हणून तर देवाला म्हणले आता माझं ऐसे करी, 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 आता माझं ऐसे करी. तुझे पाय चित्ती धरे, तुझे पाय चित्ती धरे, आता माझं ऐसे करी, आता माझं ऐसे करी. तुझे पाय चित्ते धरे, तुझे पाय चित्ते धरे, आता माझं ऐसे करी, आता माझं ऐसे करी. आता माझं ऐसे करी, आता माझं ऐसे करी, आता माझं ऐसे करी, आता माझं ऐसे करी. आता माझं ऐसे करी, आता माझं ऐसे करी, आता माझं ऐसे करी, आता माझं ऐसे करी. तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय चित्ती धरी, आता माझं ऐसे करी, आता माझं ऐसे करी, ऐसे करी, ऐसे करी. आता माझं ऐसे करी, तुझे पाय चित्ती धरी. हो, भक्तीतच वृत्ती शिल्लक राहते, म्हणून तिथं राहू द्या. याच्या माझ्या हरी वृत्ती राहू सदा माझे डोळे, जडो तुझी मूर्ती रकुमाईच्या पती. असं का म्हणले असते बरं तू खबर आहे बाबा, रकुमाईच्या पती सोयरिया म्हणजे बायकोचं नाव कशाला घ्यायचं उगाच, रकुमाईच्या पती सोयरिया. देवाच्या बायकोचं नाव कशाला घ्यायचं पण नाही, पण घेतलं म्हणून काय झालं. कसं असते, ज्याचे स्वतःच्या नावानं ओळख तो फर्स्ट क्लास, ज्याचे बापाच्या नावानं ओळख तो सेकंड क्लास, ज्याचे सासऱ्याच्या नावानं ओळख तो थर्ड क्लास, आणि ज्याचे बायकोच्या नावानं ओळख त्याला क्लासच नाही. त्याला काय क्लास द्यायचा आहे. स्वतःच्या नावानं ओळख फर्स्ट क्लास, बापाच्या नावानं ओळख सेकंड क्लास, सासऱ्याच्या नावानं ओळख थर्ड क्लास, आणि बायकोच्या नावानं ओळख त्याला क्लासच नाही पाहिजे. हे कोण, गणेश गुरुजी, वा एक नंबर. स्वतःच्या नावानं ओळख, बरोबर आहे का नाही. हे कोण, फलानं फलानं आहेत का, आणि त्याचं पोरग येते, बरं चला 2 नंबर. हे कोण, ते आमका आमका नाही का, आणि त्याचा जावं येतो, जाऊ दे 3 नंबर. हे कोण, ती काही काही नाही का, काही काही त्याचा नाव राहते, काय राहिलं का.
बायकोचं नाव घ्यायचं काय राहिलं का सांगा तुम्ही आता मग तू बरं तुम्ही कस काय घेतलं ते सांगा. काय 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 रुक्माईच्या पती सोयर्या म्हणजे भगवान श्रीकृष्णाला जरी अनेक पत्न्या असल्या पण रुक्मिणीला पती मात्र एकच. म्हणून रुक्माईच्या पती सोयर्या एक कारण. आणि दुसरं कारण भगवान परमात्मा ज्ञान आहे, रुक्मिणी माता भक्ती आहे. भक्ती ज्ञान एकच, हेची भक्ती हेची ज्ञान, एक विठ्ठलाची जाण. म्हणून रुक्माईच्या पती सोयर्या. हा म्हणून तर देवाला म्हणले देवा ज्ञानाच्या बाबतीत सांगू नको म्हणले. न लगे मुक्ती धन, धन तर नगच पण मुक्ती नग, धन तर नगच म्हणले. समजा धन कम नग त्याचं कारण आहे. सकाळी सूर्य उगावला तर झाडाची सावली कोणा दिसेल राहते? शब्दात सूर्य सकाळी उगावला झाडाची सावली कोणा दिसेल राहते? हा डोंगराकडे, डोंगर कोकडे, वरलाकडे. वरलाकडे म्हणजे नेमकं कुंकड, वरलाकडे म्हणजे नेमकं कुंकड असं म्हणा ना. मग पश्चिमेला बरोबर आहे त्याच. आणि सूर्य मावळाच्या टायमाला असं पूर्वेला. तसं या धानाचं मग या धानाचा न धरी विश्वास जैसी तरवर छाया याता याती न चुके पर्ये भोगशील काया या हरी भजने विना तुझी जन्म जाते वाया एका जनार्दने वैकुंठनाथ जते पारे पाया. ओम नमो भगवते वासुदेवाय. हजारी नायकाल या धनाचा न जरी विश्वास जैसे तरवर छाया. धन येत बाया म्हणतात माझ्या वाचत का काय राऊंड राऊंड कसं एवढं थांबून आता ते म्हणू लागले एकमेकीने कसं ग राऊंड राऊंड म्हणतो नुसतं थांबत नाही. एवढ्यात एवढं नसते. हो या धनाचा विश्वास जैसे तरवर बरोबर आहे का? हे धन म्हणजे झाडाच्या सावली सारखं आहे बाबा, सावली सारखं आहे. बरोबर का नाही आबा? बरोबर आहे का नाही? लाबाड बोला असलं की 20 रुपये कमी द्या तुम्हाला जर काय वाटत. झाडाच्या सावली सारखेच ना आबा ते. बरोबर आहे का? म्हणून तर म्हणलेत ना येतो संपत्तीचे वारे साचो, संपत्तीचे वारे साचो कारे जाईल, संपत्तीचे वारे साचो कारे जाईल, संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझेनी घरी. आणि येतो संपत्तीचे वारे साचो कारे जाई. वारे वार असं वारे धनाचं अशले वारे येत. हा अशले वारे येत. अहंकाराचा वारा हाय का नाही? वासुदेव बेक वार आहे आबा. तुमच्या पाठी पण तुम्हाला टायमानं आठवणार मला माहिती ना. वासुदेव बेक वार आहे. ₹50 देता का कीर्तन सुटल्या सांगतो. आला शीतळ शांतीचा वारा. आता कसं म्हणून देईन मी? वय बरोबर आहे का नाही? वय बरोबर आहे का नाही? आदिनाथ बा हा बरोबर आहे का? असं तुमचे वडील असते येऊ द्या राग. मग मी काय कर मग आला शीतळ शांतीचा बरोबर आहे का नाही? वारच आहे ना, असं वारच आहे. पिंगळ्यात बेक वारे आणि एक वारे सुटेल तातडी. मग पाटील बुवाची पडेल माडी आणि तिची 5 पोरे लागतील देशोधडी. म्हणून पिंगळा माधवारी बोली बोलत दे का. हे वार आहे पिंगळ्यातलं. पण ते वार जरा भयाने. अहंकारापेक्षा बी शीतळ शांतीच्या वाऱ्यापेक्षा बी धानापेक्षा बी कोणतं ते काळाचं शेवटचं वार आहे. काळाचं वार आलं की पाटील बुवाची पडेल माडी. पिंगळ्यात ही माडी देवरूपी माडी पडेल. आणि मग ही माडी पडली की 5 पोरे लागतील देशोधडी. 5 पोरं कोणती? देहा पाचाचा आणीला वसना. 5 पोरं कोणती? पृथ्वी आप तेज वायू आणि गायच्या 5 आकाश. ही 5 पोरे लागतील देशोधडी. मग याच्यातले निघून जातील. मग ही माडी पडायच्या आधी वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. म्हणून वरल्या आळीला सावध राहा तुम्ही. वरली आळी म्हणजे गावातली नाही. वरली आळी म्हणजे स्थूल शरीर.
इथं सावध राहा. वरली आळी सगळ्याला भेटत नाही. आपल्याला भेटली तर सावध व्हा. हा नाही जर सावध झाले वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. पाटील बुवाला घेऊन ये सवे. पाटील बुवा कोणता? मनाजी पाटील दिय गावीचा. मनाला सोबत घ्या. त्याला जर सोबत नाही घेतलं तर चिठ्ठी येईन बा. मग पडेल ठाई. मग चिठ्ठी येईन. चिठ्ठी म्हणजे ह्या चिठ्ठ्या नाही. माझ्या मामाचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं ह्या चिठ्ठ्या नाही. चिठ्ठ्या यमाच्या आहेत. श्री गुरु बाबा सांगत असतात बाबा चिठ्ठ्या कोणत्या आहेत? माणसाचा ऑक्सिजन होणं आणि त्याच्यातून माणूस वाचणं ही एक यमाची चिठ्ठीची. म्हणून माणसानं चिठ्ठ्या वाचत जा. चिठ्ठ्या येत्या तर तुम्हाला पण तुम्ही चिठ्ठ्या वाचितच नाही. बाबा म्हणत असतात एखादा आजार होणं त्या आजारातून माणूस बाहेर निघणं ही यमाची चिठ्ठीची. काय शब्द आहेत बाबांचे? ज्या लोकांमध्ये आपल्याला मान आहे त्या लोकात मान खाली घालायची पाळी येणं ही बी यमाची चिठ्ठीची. म्हणून चिठ्ठ्या वाचीचा जा माणसानं. देवाला माणसं देवा वाचलो ना आता इथून पुढचं उरलेलं आयुष्य सगळं आयुष्य मंदिरात बसून पत्ते खेळत भजन करीन. पत्ते बिते काय खेळत नाही बघा मंदिरात. आता सांगलो उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरोबर आहे का नाही? देवाला देईन. म्हणून काय करा वरल्या आळीला तुम्ही सावध व्हा. सावध होऊन काय करायचंय? सावध होऊन भजने लागा. देव करा आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरवारी. सावध होणे भजने लागा. देव करा कैवारी. माझ्या मला रीती वारी मल्हारी तिवारी. माझ्या मला रीती वारी मल्हारी तिवारी. प्रेम घाली हृदया दान मागाया आलो दान मागाया. 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 अनेक रूप निर्गुण निराकार दादा मावर माझं गाव. निर्गुण निराकार दादा मावर माझं गाव. चकून 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 सांगा वया वया आले माई माझं नाव. चकून सांगा वया वया आले माई माझं नाव. चकून सांगा वया आले माई माझं नाव. चकून सांगा वया आले माई माझं बुरगुंडा होय तोला बुरगुंडा होय. 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 दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई. या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बाया. मला पंढरीला नेलं ग बाया. मला पंढरीला नेलं ग बाया. पंढरीला नेलं ग बाया. पंढरीला नेलं ग बाया. जर जागे झाले नाही नुकसान तुमचं कसं सांगू. हजारी नाही काल हजारी नाही काल.
त्याला बिडी द्या बरं. थँक्यू इंडिया इज माय कंट्री. मला 2च वाक्य येते शपथ भाऊ. मी 12वीला राहिलो पण शाळात पण मला जमली नाही इंग्लिश जमलीच नाही शपथ नाही. भात खाल्ला मी 2 डबे पण नाही 12वीला नापास झालो जी आळंदीला गेलो. हो ना आम्ही जाऊ दे आता गाडल्याला पर्स सांगितलं असतं पण नका जाऊन. कुठं काल तू शब्द आबा काय चालू विषय कीर्तन म्हणून बाबांनी चोपदार मात्र लयच आणले बा. हो ना विठाल विठाल वार वार असं पिंगल्यातलं वार आहे म्हणून वाढले आलेला सावधरा. धनाचं वार आहे धन वाऱ्यासारखं आहे म्हणून तो कबार म्हणले आम्हाला नग धन. मग आता तो कबार आहे तुमच्याकडे धनच नाही का? आहे ना कोणतं परमार्थ मा धन नाही अजून एक धनी. हा आम्हा घरी धन शब्दाचे धन घरे पांडुरंग 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 हरि अभंग ये करेना हरि अभंग ये करेना जोडले हे न सरे धन अविनाश अनंत गण अमृत मूर्ती मनसो गण समाचार निषेधीला अभंग ये करेना तो नाटक गादीचे नाणे बहुता काळाचे देवणे झोपले होते पारिके पहिली गावचळले कविला अभंग येतरेना हरी अभंग येतरेना धन घरे पांडुरंग धन घरे पांडुरंग धन घरे पांडुरंग घरे पांडुरंग घरची न लुटे चोर न लुटे घरची न लुटे चोर आता विको कमी करा. तुकोबारा म्हणजे आमच्याकडे असं धने किती खर्चा संपत नाही आणि जितकं वाटीत तितकं वाढतच राहत. भाऊ बी याच्यात वाटणी मागत नाही. मग कोणतं धने सांगतो म्हणले करचे ना तुटे चोर ना लुटे करचे ना तुटे चोर ना लुटे करचे ना तुटे बाबू चोर ना लुटे करचे ना तुटे बाबू चोर ना लुटे तीन तीन बढत समायो पायो जे मैंने राम रतन धन पायो पायो जे मैंने राम रतन धन पायो भाग्य मैंने राम रतन धन पायो भाग्य मैंने राम रतन धन पायो. हरी आम्हा विठ्ठल जीवन टाळची पोळी यातना धन घरे पांडुरंग धन घरे पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आमच्याकडे हे धने म्हणजे कोणतं धने आमच्याकडे गायच्या पंचुन्या डबी हे नाही. पांडुरंग रूपी आमच्याकडे धने. बाबाला एक चाल म्हणायची पूर्वार्ध वेगळ्या रागात म्हणायची उत्तरार्ध वेगळ्या रागात म्हणायची. म्हणू का म्हणा नाही म्हणजे तरी म्हणणारच होतो.
येणं जाणं मानायला बरं का उगा. आबा राग यायचा आला तरी काय करणार समजा चला टाका ऐ! आमा विठ्ठला जेवाना ताळचे पोळी यादना ताळचे पोळी यादना ताळचे पोळी यादना आम्हा विठ्ठला जीवना ताळाची पोळी यादना ताळाची पोळी यादना वयस्वर वा वा एकदा टाळी वाजा गणेश एकदा गोड गोड आता आम्हा विठ्ठला जेवाना ताळाचे पोळी यादना ताळाचे पोळी यादना ताळाचे पोळी यादना आम्हा विठ्ठला जीवना ताळाची पोळी यादना ताळाची पोळी यादना ताळाची पोळी आम्हा विठ्ठल जीवन ताळाचे पोळी यादन ताळाचे पोळी यादन ताळाचे पोळी यादन आजे हो आम्हा विठ्ठल जीवन टाळाचे पोळ्या धन असो मला मुद्दा मांडायचा आहे आमच्याकडे हे धन आहे दुसरं धन नका म्हणून न लगे मुक्ती मोक्ष नको नामचिंत त्यांचा भाऊ झाले 9 वाजले वा संपला टाईम संपला असं बरं झालं भाऊ आम्हा विठ्ठल टाळाची पोळ्या धन असं मला मुद्दा मांडायचा आहे बाबा म्हणत असतात वाढवा तसं बाबांच्या शब्दाच्या पुढे आहो कोण जाईल बाबाच्या शब्द बाबा तुम्ही म्हणा फक्त अजून 5 मिनिटं बोला बोलतो मला मुद्दा आमच्याकडे हे धन्य म्हणले आणि गुरुजी ब्रह्मज्ञान सुख नाही असं नाही तिथं सुखच आहे पण त्या सुखाचा भोग भोगण्याकरता वृत्ती शिल्लक राहत नाही आनंद इथंच आहे मग आम्ही आनंदी नाहीत का काय काय जीवन आहे बाबा एक प्रमाणाची साखळी सांगू का गणेश गुरुजी इतकं जीवन सुखी तुकोबारा म्हणले आमचं विचारूच नका आम्हाला झोपण्याकरता गादी सुद्धा सुखाचीच म्हणली सुखाचे शेजारी बवळी पा तुकोबारांचे जीवन मारताना झोपण्याकरता गादी सुखाची आहेत ना काय काय गाद्या तसे आम्ही साताऱ्यात गेलो कीर्तनाला पहाटे 3 वाजता गेलो बाबा 3 वाजता गेलो तिथं अण्णा मुन्नीत त्यांच्याकडे आरामाला गेलं मग त्यांना म्हणलं अण्णा आराम करायचा होता अहो ते म्हणजे वारकऱ्याचंच घर आहे तुम्हासनी नाही कोणासनी सकाळ धरणं गाडी चालते ती तुम्हासनी झोपा नाही काय नाही किती फिरते ती तुम्ही वाईच पडाया गादी बरोबर वाईच पडाया गादी मग आम्ही जर तसं जर विदर्भात गेलो असतो तर ते मला सकाळपासून चालते ना तुम्हाला झोपा नाही ना पहिले झोपून घ्या ना मग बादमध्ये कीर्तन करू ना पहिले आपण आधी झोपून घ्या ना तुम्ही फिरताना तुम्ही मला बोला खाली झोपा नाही ना भागा बरोबर आहे का नाही आम्ही त्याशी नांदेडकडे गेलो ते गेल्या मला म्हणले कवा आल्या गेले म्हणून कवा आल्या त्याच्याकडे नाही पाहिलं खाली पाहिलं धोतारा जोगा साडी नेसली का धोतारा कवा आल्या म्हणलं मग मला कळलं भागात बदल असतो हो असू दे मला मुद्दा मांडला आम्ही तिथं गेलो अण्णाची तिथं गेलो आणि गेल्याच्या नंतर ते म्हणे झोपाय गादी मी म्हणलं पांघरायला द्या हिवाळा झोपा पांघरून तर द्या झोपा पांघरून झोपा आता काय करा गाड्या बाबा मी त्या गादीवर झोपलो 3ऱ्या मिनिटापासून ती गादी अशी गरम होऊ लागली गादी पांघराची गरजच नाही गरम
बरं नुसती गरम बी नाही. त्या गादीला असं बेल नव्हतं आडवं लाटणं लावलं. झोपल्या झोपल्या ते मग पाठ चोळायचं गादीवर. त्या गादीला सिस्टीम आधी नको नुसती पाठच चोळीत नव्हतं. जिथं दुखत आहे तिथं जास्त दाबायचं. पण म्हणलं काय गादी बापा ही 5 मिनिटात तर मी झोपलोच. आणि त्यांची तर आरामाची सोय असते म्हणून पुन्हा मी उन्हाळ्यात गेलो. उन्हाळ्यात गेल्यावर त्याला मला अण्णा ते म्हणजे आमासनी माहीत आहे तुम्ही आरामासनीच आलाय वाईच पडाय गादी. मी म्हणलं तिच्यावर नका तिच्या गरम होते. हां आता उन्हाळा आहे म्हणलं. ते म्हणले नाही झोपा न झोपत असेल. मी त्या गादीवर झोपलो. 3ऱ्या मिनिटापासून ती गादी अशी गार पडू लागली. मी म्हणलं अण्णा काय गादी बापा ही. हिवाळ्यात गरम उन्हाळ्यात गार. पावसाळ्यात काय मी काय त्याच्या घरी गेलो नाही पावसाळ्यात. नाही आता जावा गेला तवाच बोला लबड कशाला बोला मला बरोबर आहे का ना आबा बरोबर आहे का ना. जावा गेला तवाच बोला. पावसाळ्यात काम गेलं नसतं. पावसाळ्यात आमचं सीझन बंद असते म्हणून असं. आणि मग अशी गादी आणि त्यावेळी मला अण्णा काय गादी हिवाळ्यात गरम उन्हाळ्यात गार केवढीची गादी. ते म्हणले 2,60,000ची गादी म्हणली. गादीची किंमत म्हणलं काय मजा वा तुमची. ते म्हणले कशाची मजा बाबा गादीच मोठी मी सर्रास जागाची मला डोळात नाही. काही माणसाला गाद्यात मोठाले झोपत नाही. तसं तू कबर आहे तुम्हाला गादी सुखाची आहे पण झोप सुखाची आहे का बाबा. तू कबर म्हणले झोप सुद्धा सुखाचीच आहे. कशी मध्यम सुखे मेने झालोगा शून्य सारोने सोके मैंने जलोगा दुनिया सारों ने सोके मैंने जलोगा. त्रिकूट शिकारी का ताना मिले आई सोके मैंने जलोगा दुनिया सारों ने सोके मैंने जलोगा. सुखे मिने झालो का शून्य सारोनी टाइम संपला त्याच्यावर. हो गादी सुखाची झोप सुखाची. झोप झाली का उठा तुकोबर आंघोळ करा. आंघोळीला पाणी कशाचे तुकोबर म्हणले आंघोळीला पाणी सुद्धा आम्हाला सुखाचेच. आनंदाचे डोई आनंद तरंगे आनंदेती अंगे आनंदेती अंग आनंदाचे आनंदाचे डोई आनंद. बस लय बेदाट करलं कंस बारी पडत असतो. आनंदाचे डोई आनंद तर गादी सुखाची झोप सुखाची आंघोळीला पाणी सुखाच. अब आंघोळ झाली का कपडे घाला. तुको बरा कपडे घाला. कपडे कशाचे तुको बरा म्हणले बाबा कपडे सुद्धा सुखाचेच आहेत. सर्व सुखाले आलो सर्व अलंकार पहा कपडे सुखाचेच. काय जीवन आहे पहा बरं. कपडे घातले का जेवायला बसा नेऱ्या करायला बसा. तुम्ही खायला काय तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चर पडू घ्या रे तुम्ही पहा खाला लाडू सुखाचेच. आता मला सांगा चोपदार आंबट खाल्ल्यावर ढेकर कसं आहे तू पायात नाही का हानू हानू गामी असं दाना दन दागडा मुंडक आंबट खाल्ल्यावर गोड ढेकर आहे तुझं. काय ते लाजणं काय ते बघणं राजस कुमार
मदनाचा पुतळा आंबट खाल्लं ढेकर आंबटच येईल ना. तात्या तिखट खाल्लं ते म्हणले त्याला चट माहिती तुम्ही त्याला विचारून घ्या. आता जमलं बाबा शपथ नाही. हो तुम्ही नाही बोलिलं तरी पुढच्या वर्षी मी पुन्हा येईन. हो असू द्या. ते फक्त 2 माणसाकडे पाहून. हो मला मुद्दा मला आंबट खाल्लं ढेकर आंबटच येणार ना. तिखट खाल्लं तिखटच. तुकोबाराने आनंदाचे लाडू खाल्ले. बाबा ढेकर सुद्धा आनंदाचाच द्यालाय. त्याची येतात ती ढेकर आनंदाचे. हरिहर काय जीवन आहे पा बरं. गादी सुखाची, झोपा सुखाची, आंघोळीला पाणी सुखाचं, कपडे सुखाचे, खाला लाडू सुखाचे, ढेकर सुखाचाच. काय जीवन आहे. एक बोलू का तुकोबारांकडे काहीच नव्हतं तरी त्यांचं जीवन एवढं सुखी. आज आपल्याकडे सगळेच आहे बाबा पण आपण सुखी नाही. सगळे आज आपल्याकडे. आणि माणसाला जगण्यासाठी लागत तरी काय काय लागत आहे. अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. कसं पटलं उदाहरण कसं पटलं. फुकट काय होय असं. अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. आज आपल्याकडे सगळंच आहे पण आपण सुखी नाही. सुखी नाही तर आपण सगळं आज आपल्याकडे. काय अन्नाची कमी आज. एवढं लॉकडाऊन पडलं कोणी उपाशी मेलं का बरं खाण्या वाचून. कोणीच नाही मेलं. आज मी प्रत्येकाच्या घरात 2-2 वर्ष पूर्ण एवढं अन्नधान्य आज आहे. अन्नाची कमी नाही. मला सांगा चौबदार तुमच्या 20 वर्षात असं का नाव आलंय का ह्या 20 वर्षात की अमक्या अमक्या गावाला अमक्या अमक्याची बायको खाण्या वाचून मेली म्हणून आलं का नाव. हा खाऊन खाऊन मेली म्हणून आला असं. खाऊन खाऊन मेली म्हणून आला बरोबर का नाही. पण खाण्या वाचून मेली म्हणून नाही आलं. आपण एक बोलू का तुकोबाराची पत्नी अण्णा खाण्या वाचून मेलेली. स्त्री एका अन्न करता मेली. तुकोबाराची पत्नी खाण्या वाचून मेली. आज अन्नाची काहीच कमी नाही. वस्त्राची काय वस्त्राची कमी आज. असं म्हणतात बघा जुन्या लोकांचं मी आज अजून ऐकतो. असं म्हणतात बाबा तुमच्या लहानपणी असं सांगतात की तिघा भावात एकच शर्ट असायचं. जुने लोक अजून सांगतात. जुन्यातला आता इथं कोणी आम्ही 2-3 असतो बरोबर का. जुने लोक अजून तिघा चौघा भावात एकच शर्ट असायचं. परिस्थिती तशी होती. आज तशी परिस्थिती का खरं सांगा. काय वस्त्राची कमी आज. आपलं तर जाऊ द्या. त्या बायाच्या साड्याच्या बाबतीत तर विचारूच करू नका. इतक्या साड्या त्याच्याकडे. हो इतक्या साड्या त्याच्याकडे. खरं सांगा खोटं बोल नका. या मंडपात खोटं बोलाय गुडघे दुखत पा. खरंच सांगा कपाट उघड्या अंगा पडतात का नाही. बका इतक्या साड्या. अहो समजा ह्या जर गेल्याच त्या दिंडीत बाबा केवढं हसले बघले का. मला बोलू तर द्या ना. कसं बाया जाताना दादा 20 रुपये द्यायच्या तर त्या बी द्यायच्या नाही पुन्हा. हे 5 अब्दा म्हणजे दिंडीत म्हणायचं मला चोपदार. दिंडीत मुंग्याला बाबाच्या पायाला. दिंडीत ह्या जर दिंडीत गेल्या 1 महिनाभर तर 30 दिवसात येणं 60 जरी साड्या नेल्या तरी 5-6 साड्या गेली तशाच राहत्या असं मला सांगायचं होतं. म्हणजे वस्त्राची काय कमी का काहीच नाही. अन्नाची कमी नाही, वस्त्राची नाही, निवारा तर पाळतात ना आपण. कशाची कमी कशाचीच कमी नाही. पण खरंच सांगा आपण सुखी आहेत का. कोणी म्हणते आम्ही सुखी आहेत 20 रुपये देतो. सुखी नाहीत आपण. आज आपल्याकडे सगळे पण आपण सुखी नाहीत. ऐका तुकोबाराकडे काहीच नव्हतं. जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. काय होता अण्णा पण पा. गादी सुखाची, झोप सुखाची, आंघोळीला पाणी सुखाचं, कपडे सुखाचे, खाला लाडू सुखाचे, ढेकर सुखाचाच. त्याचं एकच कारण आहे फक्त नामचिंतन. फक्त नामचिंतन. सत्य साच खरे नाम विठोबाची. त्याच्यामुळे अवस्था प्राप्त झाली होती. म्हणून आपल्याला बी करावंच लागेल नामचिंतन. विठोबा